नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम गायन सुरू असताना सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी ते थांबवण्याचा इशारा दिल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली व देशभरात निदर्शने केली। दुसरीकडे सोनिया गांधी केवळ उभ्या असलेल्या खरगे यांच्यासाठी खुर्ची मागवत असल्याचे स्पष्ट करत काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले। या प्रकरणी भाजप युवा मोर्चा, भाजप विद्यार्थी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। भारत माता की जय व वंदे मातरमचा जयघोष केलाय। सोनिया गांधीचं करायचं काय, काँग्रेसवाल्यांचं करायचं काय, देशद्रोहाचं करायचं काय, इटलीच्या बाईकचं करायचं काय, भारत माता की जय करणाऱ्यांचा आज तुम्ही निषेध केलेला आहे, जोडे मारून आंदोलन करणाऱ्यांना काय सांगायचं? नक्कीच काल आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी काँग्रेसच्या सुप्रीमो सोनिया गांधी यांना वंदे मातरम जे गीत चालू असताना ते गीत अर्ध्यातच बंद करून या देशाचा व त्या गीताचा अपमान केला। त्याच्या निषेधात आज भारतीय जनता युवा मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहरातर्फे आंदोलन करण्यात आले व सामूहिक वंदे मातरम गीत गाण्यात आलं व त्यांना जोडो मारून त्यांचा आंदोलन करण्यात आलं व त्याचा आम्ही निषेध केला आहे। 1971च्या अंतर्गत जो का ठराव मंजूर झाला, जे आपले वंदे मातरम गीतला किंवा राष्ट्रीय गीतला जे अपमान करत त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल व आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत। त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे। थोड्या आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आंदोलन करणार आहोत। आपले आंदोलन कोणते कोणते जिल्ह्यामध्ये झाले? आज हे आंदोलन पूर्ण भारतभरामध्ये होत आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी आज या आंदोलनासाठी पूर्ण भारतभरामध्ये 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक काँग्रेसचे जे ऑफिस असतील, जे चौक असतील, तिथं आंदोलन करण्याचं ठरवलं आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चा जोरदार ते आंदोलन करणार आहे। तुमचं नाव? माझं नाव राहुल शिवाजीराव दांडगे, भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर जिल्हाध्यक्ष। खूप मोठ्या अतिउत्साहामध्ये, खूप उत्साहपूर्वक आपल्या शहरामध्ये सुद्धा आणि संपूर्ण भारतभर आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थानं जे देशद्रोही काँग्रेसचे लोक आहेत त्यांनी आपल्याला ते कसे खऱ्या अर्थानं देशद्रोही आहेत हे काल दाखवून दिलं। वंदे मातरम हे गीत, आपलं राष्ट्रीय गीत चालू असताना सोनिया गांधी यांनी ते गीताला थांबवण्याचा प्रयत्न केला, ते गीत पूर्ण होऊ दिलं नाही। याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की खऱ्या अर्थाने या देशाचे देशद्रोही कोण आहेत हे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे। आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर युवा मोर्चा या ठिकाणी निषेध आंदोलन म्हणून या ठिकाणी सगळे आलेले आहेत। काय सांगाल? आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकामध्ये भव्य निदर्शने करण्यात आली काँग्रेसच्या विरोधामध्ये, काय वंदे मातरम या गाण्याला सर्वप्रथम त्यांनी विरोध केला, याबद्दल आम्ही निषेध व्यक्त केला आज। आणि काँग्रेस सरकार वारंवार देश विरोधी कृत्य करत राहतं, त्याबद्दल आम्ही त्यांचा नेहमीच विरोध, भाजपा युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी आमच्या सर्वांतर्फे या गोष्टीचा जाहीर निषेध केला जात आहे। काय सांगाल? आज मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शने करण्यात आली, काल आपण जर बघितलं तर आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण झालेत। महोत्सव सर्व देशामध्ये थाटामाटात जल्लोषात स्वातंत्र्य दिवस साजरा केला, परंतु भारत देशाचे यशस्वी लाल किल्ल्यावर जेव्हा भाषण करत होते तेव्हा वंदे मातरम म्हणण्यासाठी अनेकदा, म्हणजे कालच नाही तर अनेक वेळेस जेव्हा जेव्हा देशहिताच्या गोष्टी आल्यात तेव्हा काँग्रेसने देश हिताच्या गोष्टींना डावललेला आहे, वारंवार अपमान केलेला आहे। आणि काल सुद्धा मल्लिकार्जुन खरगे असतील, सोनिया गांधी करण्यात आला। लवकरात लवकर आम्ही पोलीस सीपी ऑफिसला जाऊन एक निवेदन देणार आहेत, यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याबद्दल। माझं नाव गौरव जाटवे, शहर अध्यक्ष, पश्चिम विद्यार्थी आघाडी। माझं नाव शिवराज दामोदर, भाजपा विद्यार्थी आघाडी शहर अध्यक्ष।